असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती. ओम शांती. ओम शांती. नमस्कार. आजचं हे या सत्रातलं शेवटचं कन्क्लुडिंग लेक्चर आहे. आजच्या या लेक्चरमध्ये मी जास्त काही बोलणार नाहीये, परंतु प्राणायाम आणि प्रत्याहार एका वेगळ्या दृष्टिकोनातून, एका वेगळ्या अँगलमधून मी त्याच्याबद्दल तुमच्याशी थोडंसं बोलणार आहे. एक गोष्ट सांगणार आहे आणि त्याच्यानंतर तुमच्यासाठी तुमचे काही अनुभव असतील, तुम्हाला या कोर्सबद्दल काही बोलायचं असेल, तर तुम्ही बोलू शकता. आज प्राणायाम आणि प्रत्याहार हा विषय मी आता म्हटलं वेगळ्या प्रकारे, वेगळ्या दृष्टिकोनातून मांडणार आहे आणि मला वाटतं ती आवश्यकता आहे. ते समजून घेणं आवश्यक आहे. बघा, अष्टांग योगाच्या पतंजली योगसूत्रामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी अशी 8 अंग आहेत. आपण असं म्हणू 8 स्टेशन्स आहेत आणि तुम्ही कुठल्याही स्टेशन मधून त्या गाडीमध्ये उतरलात तरी मुक्कामाशी पोहोचू शकता. आपण आपल्या ब्रह्मविद्येमध्ये प्राणायामापासून, ब्रीथिंग एक्सरसाइज पासून सुरुवात केली आणि आपण आपला संकल्प त्या समाधीपर्यंत पोहोचण्याचा होता. किती सफल झाला, नाही झाला, हा प्रत्येकाचा अनुभवाची गोष्ट आहे. तर आपलं हे जे जीवन आहे, हे द्वंद्वानी भरलेलं आहे. जीवनामध्ये द्वंद्व आहे, ड्युॲलिटी आहे. म्हणजे असं बघा, सुख आहे, दुःख आहे, चांगलं आहे, वाईट आहे, शुभ आहे, अशुभ आहे, मंगल आहे, अमंगल आहे, दिवस आहे, रात्र आहे, ऊन आहे, पाऊस आहे, अंधार आहे, प्रकाश आहे, मृत्यू आहे, जन्म आहे. म्हणजे हे सारं आपलं जीवन हे विरोधाभासाने भरलेलं आहे, ड्युॲलिटीनी भरलेलं आहे. आणि त्याच्या अनुषंगानं बघा, एक श्वास आत येतो आणि एक श्वास बाहेर जातो. श्वास आत येतो आणि श्वास बाहेर जातो. तुम्ही कधी प्रश्न विचारलाय, हा श्वास आत का येतो आणि श्वासाला बाहेर जायचंच होतं, तर तो आत कशा करता आला? ज्या वेळेला तुम्हाला प्रश्न विचारायला लागतात, त्यावेळेला तुम्हाला त्याची उत्तरं मिळत जातात. म्हणजे असं बघा, श्वास आत आला आणि तो बाहेर गेलाच नाही, तर तुम्ही मरून जाल, गुदमरून जाल. श्वास बाहेर गेला आणि पुन्हा आत आलाच नाही, तर तुम्ही मरून जाल. म्हणजे आपलं जीवन हे श्वासामधून, श्वासाशी निगडीत आहे. बहिणाबाई सारख्या ग्रामीण कवयित्रीनं पतिनिधनानंतर एक सुंदर काव्य केलं होतं. त्यात ती म्हणते, आला सास गेला सास, जीवा तुझ रे तंतर, अरे जनन मरण एक सासाचं अंतर. किती खरी गोष्ट आहे. आपलं जीवन आणि मरण हे श्वासावर अवलंबून. एक श्वास तो गेला बाहेर, पुन्हा आत आला नाही, किंवा आतला श्वास बाहेर गेला आणि बाहेरच राहिला, जीवन सगळं संपून जातं. आपली सगळी जीवनाची सरिता ही या 2 श्वासामधून वाहते. आपला हा कोर्स ब्रीथिंग एक्सरसाइजचा आहे. आपण श्वसनावर खूप फोकस असतो. बघा, जो श्वास आत येतो ना, त्याला पूरक म्हणतात आणि जो बाहेर जातो त्याला रेचक म्हणतात. पूरक, रेचक, त्याला अनुलोम विलोमही म्हणतात. आता मी जे काही सांगतो आहे
ते नीट लक्ष देऊन ऐका. प्राणायाम म्हणजे श्वासाचं बाहेर जाणं आणि प्रत्याहार म्हणजे श्वासाचं आत येणं. बघा, प्राणायाम या शब्दामध्ये संधी आहे प्राण अधिक आयाम किंवा प्राणस्य आयामः इति प्राणायाम. मी दुसऱ्या लेक्चरमध्ये त्याच्यावर बोललेलो होतो. आयाम म्हणजे डायमेन्शन आणि प्राणायाम, आयाम म्हणजे विस्तार. प्राणायाम म्हणजे प्राणाचा विस्तार करा, प्राणाच्या परिमाणाचा विस्तार करा. एक्सपान्शन ऑफ कॉन्शियसनेस. एका एक्सरसाइज मध्ये मी विस्तारानं बोललो होतो, पुनरावृत्ती टाळतो. परंतु एक लक्षात घ्या, तुम्ही संकुचित नाही आहात. यू आर नॉट लिमिटेड. तुम्ही लहान नाही आहात, तुम्ही विशाल आहात, तुम्ही विराट आहात. तुमची समज आहे तुम्ही संकुचित आहात, तुम्ही लहान आहात, तुम्ही छोटे आहात. ती समज बदलायला हवी आणि हळूहळू ती बदलायला लागलेली आहे. म्हणून मी सांगतो, नेहमी म्हणतो, की प्रश्न विचारा, स्वतःलाच प्रश्न विचारा. उत्तरं तुमची तुम्हाला मिळतात. विचारा स्वतःला, तुम्ही कुठून आलात आणि कुठे तुम्ही जाऊन संपता. ज्या शरीराबरोबर तुम्ही संपता का? नाही ना. तुम्ही जाणता की तुम्ही प्रकाश आहात, तुम्ही चैतन्य आहात. बघा, सूर्य लाखो प्रकाश वर्ष दूर आहे, करोडो मैल दूर आहे. प्रकाश वर्ष म्हणजे किती ते मी तुम्हाला सांगितलं होतं. बघा, उद्या सूर्यच उगवला नाही, सूर्य विझून गेला, तुम्ही विझून जाल. एव्हरीथिंग विल कम टू द ग्राइंडिंग हॉल्ट असं आजचं विज्ञान म्हणतं. सूर्य विझून गेला, तुम्ही विझून जाल. सूर्य आत्मा जगतस्य. तुम्ही संलग्न आहात सूर्याशी, तुम्ही संलग्न आहात चंद्रमाशी, चंद्रमा मनसो जाता. तुम्ही संलग्न आहात सूर्याशी, चंद्रमाशी, तुम्ही संलग्न आहात तारका मंडळाशी, तुम्ही संलग्न आहात ग्रहमंडळाशी, तुम्ही संलग्न आहात वायुमंडळाशी, तुम्ही संलग्न आहात आजूबाजूच्या वातावरणाशी. वायुमंडळाची, आजूबाजूच्या वातावरण. तुम्हाला माहित आहे, तुम्ही जाणलं आहे की तुम्ही पूर्वी वृक्षांमध्ये होता, तुम्ही पूर्वी झाडांमध्ये होता, तुम्ही गवताच्या पात्यामध्ये होता, तुम्ही पशुमध्ये होता, तुम्ही सिंहामध्ये होता, तुम्ही सशामध्ये होता, तुम्ही गायीमध्ये होता, तुम्ही पक्ष्यांमध्ये होता, कोकिळेमध्ये होता, हंस पक्ष्यांमध्ये तुम्ही होता, तुम्ही चिमणीमध्ये होता, तुम्ही कावळ्यामध्ये होता, तुम्ही घारीमध्ये होता, तुम्ही गरुडामध्ये होता, तुम्ही डोंगरामध्ये होता, तुम्ही पर्वतांमध्ये होता, तुम्ही दगडामध्ये होता, तुम्ही डोंगरामध्ये होता. हा आपला देह विझून जाईल. हा झालेला देह पाण्यामध्ये सोडला तर तो जलचरांचं अन्न होईल. अग्नीला बहाल केला तर तो वायूमध्ये मिसळून जाईल आणि जमिनीमध्ये पुरला तर काही दिवसांनी नवीन धुमारे येतील, मृगाचे किडे जन्माला येतील. चेतनेचं जड होणं आणि जडाचं चेतन होणं हा सृष्टीक्रम सतत चालू असतो. आता बघा, आपण संलग्न आहोत वायुमंडळाची. मी वर्गामध्ये ऑफलाईन वर्ग घेत असे रुईया कॉलेजमध्ये, तेव्हा हे सातत्याने सांगत असे की तुम्ही संलग्न आहात वायुमंडळाची. काही क्षणापूर्वी त्या वर्गामध्ये माझा असलेला जो श्वास होता तो तुमचा झाला आहे आणि तुमचा श्वास इतर कोणाचा झाला आहे हे तुम्ही सांगू शकता का? नाही ना. ध्यानाला बसल्यानंतर श्वास तुम्ही घेत नाही, तो तुमच्यासाठी आतमध्ये कोणीतरी घेत असतो. हे सारंच अतर्क आहे, तर्काच्या पलीकडे आहे.
बुद्धीच्याही पलीकडे आहे. म्हणून जीवन हे अतर्क आहे. आता प्रत्याहाराबद्दल. प्रत्याहार हे एक महत्वाचं वळण आहे. प्रत्याहार म्हणजे प्रत्ययांचा हार असा अर्थ नाहीये. प्रत्याहार म्हणजे माघारी येणं. प्रत्याहार म्हणजे घरी परतणं. आमचे दुधाट साहेब म्हणायचे, हा परतीचा प्रवास आहे. प्रत्याहार म्हणजे कमिंग बॅक. श्वासाचं आत येणं म्हणजे प्रत्याहार. श्वासाचं आत येणं म्हणजे प्रत्याहार. म्हणजे आकुंचन पावणं. बघा, उद्या वृक्षांना जर आकुंचन होता आलं, तर ती झाडं होतील. झाडांना आकुंचन होता आलं, ते ती वेली होतील. आणि वेलींना आकुंचन होता आलं, ते बीज होतील. म्हणजे जिथून सुरुवात झाली, तिथे ते जाऊन पोचतात. आणि लक्षात घ्या, प्रत्याहार म्हणजे तुम्ही जिथे आहात, तिथून थोडंसं जरी मागे वळलात ना, मागे सरकलात, तर तुम्ही अंतर्यामी पोहोचू शकता. म्हणजे जिथून सुरुवात झाली, तिथे तुम्ही पोहोचता. जिथे तुमची सुरुवात झाली, तिथे तुम्ही जाऊन पोहोचता. म्हणजे तुमचा चेहरा इथे येण्यापूर्वी जो होता, ओरिजिन ऑफ युअर फेस, तिथे जाऊन तुम्ही पोहोचता. ओरिजिन ऑफ युअर फेस. आणि आणखीन एक लक्षात घ्या, हा श्वास आत आला की काय होतं, सगळी छिद्र ओपन होतात. छातीतले, फुफ्फुसातले सगळे वायुकोश ओपन होतात. श्वास आत जातो, खूप आत जातो, खोल खोल उगमाशी जातो, शून्याशी जाऊन पोचतो. इट गोज टू द ब्लॅक होल. बघा, प्रत्याहार म्हणजे आत शून्य, प्राणायाम म्हणजे बाहेर अनंत. प्रत्याहार म्हणजे आत शून्य, प्राणायाम म्हणजे बाहेर अनंत. प्राणायाम म्हणजे अनंत, विशाल, अमर्यादित. आय एम होल, आय एम परफेक्ट, आय एम स्ट्रॉंग, मी परिपूर्ण आहे. शून्य म्हणजे अमनस्क, विमनस्क, नो माइंड. बुद्ध जेव्हा म्हणतो शून्य, तेव्हा त्याच्यामध्ये पूर्ण अधोरेखित असतं. आणि आचार्य शंकराचार्य जेव्हा म्हणतात अनंत पूर्ण, त्यामध्ये शून्य हे अवशिष्ट असतं. उपनिषद म्हणतात ओम पूर्णमदा पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवा वशिष्यते. हे पूर्ण आहे, ते पूर्ण आहे, हे पूर्ण आहे. पूर्णातून पूर्ण वजा केलं तरी पूर्णच शिल्लक राहतं. इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी इज इन्फिनिटी, इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी इज इन्फिनिटी. आणि म्हणजे आत शून्य, बाहेर अनंत. जे दिसतं ना, ते विश्व, आणि जे दिसत नाही ना, ते ब्रह्म. अशा रीतीनं प्राणायाम आणि प्रत्याहार, एक मानसिक स्तरावर त्याचं अंडरस्टँडिंग. मला वाटतं हा 22 आठवड्यांचा कोर्स झाल्यानंतर कदाचित ही समज तुम्हाला डायजेस्ट होईल. म्हणून जरा वेगळ्या अँगलनी हे मी तुम्हाला सांगितलं. आणि आता आणखीन एक गोष्ट सांगतो. ती गोष्ट आपल्यासाठी, आपल्या सर्वांसाठी, माझ्यासाठी सुद्धा ही आय ओपनर आहे. बघा, जिथे लोभ असतो, तिथे प्रेम नसतं. उपनिषदांमध्ये वेदांची एक प्रार्थना आहे, एक ऋचा आहे. त्या ऋचेमध्ये असं म्हटलेलं आहे की मनुष्य स्वतःच्या द्वारे इतरांवर प्रेम करतो, तो स्वतःवर प्रेम करतो. मी बायकोवर प्रेम करतो, मुलांवर प्रेम करतो, नाही नाही, तो स्वतःवर प्रेम करतो. अशी एक ऋचा वेदांमध्ये आहे. खूप पूर्वी मी ती वाचली होती. आणि आता जी गोष्ट तुम्हाला सांगतो आहे, त्याच्याशी तुम्ही ती जोडून घ्या. म्हणजे तुम्हाला मी काय म्हणतो आहे ते लक्षात येईल. लोभी मनुष्य हा प्रेम करू शकत नाही. महत्वाकांक्षी मनुष्य हा प्रेम करू शकत नाही. मग काय करतो तो? देखावा निर्माण करतो. बघा, गणेशोत्सवामध्ये देखावे असतात. आपण सगळेजण ते देखावे पाहायला जातो. आणि तो गणपती कुठेतरी
मेन गणपती अडगळीत कोपऱ्यात असतो. सगळेजण देखावे पाहतात. म्हणून मी आज नेपोलियनची गोष्ट सांगणार आहे. नेपोलियन हा जगज्जेता होता. नेपोलियन युद्धावर जायचा. रणांगणावरून तो आपल्या पत्नीला पत्र लिहायचा. त्यावेळेला सोशल मीडिया, WhatsApp वगैरे असं काही नव्हतं. ईमेल, जीमेल नव्हते. तो आपल्या पत्नीला रात्री युद्ध थांबायचं. खडगांचे, तलवारीचे, तोफेचे आवाज थांबल्यानंतर नेपोलियन आपल्या पत्नीला पत्र लिहायचा आणि त्या पत्रामध्ये तो म्हणायचा, "हे प्रियतमे, आज हे शहर जिंकलो तुझ्याच चरणी अर्पण. हे हृदयेश्वरी, आज हे राष्ट्र जिंकलं तुझ्याच चरणी अर्पण. हे प्रियतमे, आज एवढी संपत्ती मिळाली तुझ्याच चरणी अर्पण. हे प्रियतमे, आज एवढं गुजदल जिंकलं तुझ्याच चरणी अर्पण. आज एवढं अश्वदल जिंकलं तुझ्याच चरणी अर्पण." नेपोलियन जग जिंकत होता आणि सगळं पत्राच्या माध्यमातून आपल्या बायकोच्या चरणी अर्पण करत होता. नेपोलियन जेव्हा जग जिंकून परत आला, तेव्हा त्याला आश्चर्य वाटलं. त्याची पत्नी जोसेफाईन एका सामान्य शिपायाच्या प्रेमामध्ये पडली होती. नेपोलियन विचार करतो, नेपोलियनला वाटतं जिच्यासाठी मी तिच्या चरणी मी हे सगळी संपत्ती टाकली, तिनं असं वागावं का? तेव्हा त्याची पत्नी जोसेफाईन म्हणाली, ते महत्वाचं आहे. ती म्हणाली, "मिस्टर नेपोलियन बोनापार्ट, तुझी पत्र सुंदर होती, मुलायम होती, पण ती लोभी, महत्वाकांक्षी मनुष्याची होती. लोभी, महत्वाकांक्षी मनुष्य कधी प्रेम करू शकत नाही. तुझी पत्र नुसती बडबड होती. तुझी पत्र नुसती मचमच होती. तुझी पत्र नुसती वरवरची होती. तुझं सुख होतं शहर जिंकण्यात. तुझा आनंद होता भूमी संपादन करण्यात. तुझी महत्वाकांक्षा होती जगज्जेते होण्यात. मी निमित्त होतो. तू सांगून राहिला होतास की तू हे सगळं माझ्यासाठी करतोस." तेव्हा ती म्हणाली, "तुझं जर माझ्यावर खरंच प्रेम असतं तर तू मला सोडून गेला नसतास ना. तू इथेच काय कमी होतं तुला? तू इथे राहिला असतास. तुझा श्वास माझा श्वास झाला असता. आपण एकमेकांशी एकरूप झालो होतो. पण नाही, तुला जग जिंकायचं होतं म्हणून तू निघून गेलास मला एकाकी सोडून." नेपोलियन काही बोलला नाही. तो काय बोलणार? नेपोलियन 2 पावलं मागे सरकला आणि निघून गेला. मी ही गोष्ट तुम्हाला एवढ्याचसाठी सांगितली. ही गोष्ट आपल्याला विचार करायला लावेल. आपण अनेक वेळेला म्हणतो, माझं बायकोवर प्रेम आहे, माझं मुलांवर प्रेम आहे, माझं अमक्यावर प्रेम आहे, माझ्या तमक्यावर प्रेम आहे. परंतु ते प्रेम हे नेपोलियन सारखं तर नाही ना. आपण म्हणतो गुरुवर माझं प्रेम आहे, मी गुरुचा शिष्योत्तम आहे. आपलं गुरुवरचं प्रेम सुद्धा तसंच नाही ना. आपल्याला हे तपासून घ्यायला हवं. म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली. आता आपला हा वर्ग 30 ऑक्टोबरला सुरू झाला होता. आज आहे 30 एप्रिल. 22 वर्ग होऊन गेले आणि आजचा हा 23वा वर्ग आहे. 2006 पासून हा ब्रह्मविद्येचा वर्ग दुधाटांच्या नंतर घेण्याचं भाग्य मला लाभलं किंवा म्हात्रे साहेब आणि अनेकांनी सांगितलं आणि गोष्टी घडत गेल्या. 2006 ते 2026 2 वर्ष मी बेंगलोरला होतो आणि गेल्या वर्षी अशी 3 वर्ष सोडली तर बाकीची सर्व वर्ष सातत्याने हा ब्रह्मविद्येचा वर्ग घेण्याचं भाग्य म्हणा, जबाबदारी म्हणा, माझ्यावर आली. मी ती पेलली. या ब्रह्मविद्येच्या कोर्समध्ये अगदी सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही इथे जे आलेले आहात त्याच्यामागे भगवंताची काहीतरी योजना आहे, काहीतरी असं आहे
की तुम्ही इथे आलात. आणखीन एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती. तुम्ही इथे जे आलेले आहात, त्यामध्ये तुम्हाला कुठलीही परीक्षा घेतली जाणार नाही. तुमची हजेरी घेतली जाणार नाही. तुमचं वेळापत्रक बनवलं जाणार, प्रगतीपत्रक बनवलं जाणार नाही. तुम्ही इथे का आला नाही? क्लास का अटेंड केला? काहीही विचारलं जाणार नाही. स्वयंशिस्तीला अध्यात्मामध्ये महत्त्व असतं. तुम्ही तुमची स्वतःही शिस्त पाळायची आहे. एक्सरसाइज कसे करायचे मी तुम्हाला सांगितले. तुम्ही करता का नाही करता? ध्यानाला बसता का नाही बसता? मी कधीही तुम्हाला विचारलं नाही. कारण या ब्रह्मविद्येच्या कोर्समध्ये रेजिमेंटेशन नाहीये. हे असंच केलं पाहिजे असं नाहीये. तुम्ही मॅच्युअर्ड आहात. तुम्हाला स्वतःला स्वयंशिस्त आहे. त्यामुळे जास्त काही स्पून फीडिंग करण्याची आवश्यकता नाही. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं, इथे प्रगतीपत्रक ठेवलं जाणार नाही. इथे तुमची हजेरी घेतली जाणार नाही आणि कोर्स संपल्यानंतर कुठलंही सर्टिफिकेट दिलं जाणार नाही. कुठलंही प्रमाणपत्र दिलं जाणार नाही. इथे फक्त आरशावरची धूळ साफ नाही, अलगद पुसली जाईल आणि ती धूळ पुसली गेली की त्यांचा चेहरा तुम्हाला स्पष्ट दिसायला लागेल. तुमची तुम्हाला ओळख झाली. बस. सुरुवातीला मी सांगितलं होतं, कोर्स सुरू झाला तेव्हा तुम्ही कुठे होता आणि आता 22 आठवड्यानंतर तुम्ही कुठे आहात, तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. आणि हा अध्यात्माच्या ब्रह्मविद्येच्या कोर्सचं मी नामकरण ब्रह्मविद्या स्पिरिच्युअल अनफोल्डमेंट दुधाट संस्कारित ब्रह्मविद्या कोर्स असं केलं होतं. आज या सेशनची सांगता होते आणि मी सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे हा कोर्स झाल्यानंतर मी WhatsApp ग्रुप ओपन ठेवलेला आहे. तुम्हाला जर वाटत असेल मी अमुक एका विषयावर बोलावं, तर तुम्ही मला सजेशन देऊ शकता आणि मला जर शक्य असेल तर मी त्या विषयावर बोलेन. आणि मी तुम्हाला हेही एक सांगितलं, की मराठी सुभाषितं चं एक सीरीज मी तुम्हाला सुरू करणार आहे. आता आजचा हा समारोपाचं मी भाषण, माझं विचार मी इथेच थांबवतो आणि तुम्हाला विनंती करतो, की या कोर्सबद्दल तुम्हाला काय वाटलं, तुम्हाला काय अनुभव आले? बघा, अध्यात्मामध्ये येणारे अनुभव हे तुमचे स्वतःचे असतात, स्वतंत्र असतात. प्रत्येकाला येणारा अनुभव हा वेगळा असतो आणि त्यामुळे तुम्हाला जर काही बोलायचं असेल, तर तुम्ही हात वर करा. तुम्हाला म्यूट केलं जाईल आणि तुमचं तुम्ही जे काही बोलायचं आहे, ते तुम्ही बोलू शकता. मी इथेच थांबतो. नमस्कार.